मतदार यादी संदर्भात ठाकरेंनंतर आज मनसेचं प्रेझेंटेशन। तर आज प्रेझेंटेशनमध्ये राज ठाकरे स्वतः मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती। 1 नोव्हेंबरच्या सत्ताच्या मोर्चा संदर्भात अंतिम नियोजनासाठीची विरोधकांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब आणि माकप नेतेही उपस्थित। सत्ताच्या मोर्चासाठी या बैठकीमध्ये हर्षवर्धन सपकाळ अनुपस्थित, तर काँग्रेसचं राऊतांना पत्र, तर काँग्रेसकडून सचिन सावंत, नसीम खान बैठकीत सहभागी। 1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे फॅशन शो। हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील, ठाकरेंच्या मोर्चावरती नवनाथ बन यांची टीका। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण, धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश, ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशानं परत मिळणार, तर स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांची पोलिसात तक्रार दाखल। जैन समाजानं दाखल केलेल्या तक्रारींव्यतिरिक्त इतर गोष्टी समाविष्ट, तर जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी। धर्मादाय आयुक्तांना काही नियम आहेत की नाही, वाटेल तेव्हा बाजूने निर्णय द्यायचा आणि चूक झाल्याचं मान्य करत पुन्हा निर्णय रद्द करणार का? धर्मादाय आयुक्तांकडे संशयाची सुई जातीये, रवींद्र धंगेकरांकडून शंका उपस्थित। बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, आंदोलन न थांबवता चर्चेला येणार, कडूंची भूमिका, तर बच्चू कडूंसह शेतकरी नेते मुंबईकडे रवाना। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतलं जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन करणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। आमचं ठरलंय आये तो गांधीगिरी से, नहीं तो भगतसिंहगिरी से, आम्ही कुणालाही उडवू शकतो, पण सरकारसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडू यांचा सरकारला थेट इशारा। आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस आला म्हणून वरचा देव पावला, तसा आता खालचा देव पावतो की नाही हे 7 वाजता कळेल, फडणवीसांसोबतच्या बैठकीवरून बच्चू कडूंचं वक्तव्य। योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार, 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी नको, गरीब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, बच्चू कडूंची मागणी। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मताचं सरकार आहे, बच्चू कडूंच्या मागण्यांवरून सरकार सकारात्मक आहे, मंत्री संजय शिरसाट यांची विरोधकांवर टीका। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी, काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार, जरांगे पाटलांची टीका, तर एक शेतकरी म्हणून मी आंदोलनामध्ये आलो, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगे शेतकरी म्हणून इथे आले, जरांगेंच्या सहभागाचा नक्कीच फायदा होणार, जरांगे पाटील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर कडूंची भूमिका। एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आम्हाला कर्जमाफी करू असं काही सरकारचं टार्गेट आहे का? राजू शेट्टींची टीका, तर कर्जमाफीची तरतूद कधीपर्यंत करणार हे सरकारनं सांगावं, शेट्टींची मागणी। कर्जमाफीसाठी राज्य सरकारची समिती अभ्यास करत आहे, मात्र त्याला लागणारा वेळ हा द्यावा लागेल, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सातबारा कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू, बच्चू कडू लढवय्ये नेते, बच्चू कडूंच्या आंदोलनावर संजय राऊतांची टीका। अजित नवलेंच्या 2 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा नवलेंचा आरोप, तर आजच्या चर्चेत दगाफटका झाला, डावपेच करून आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला गेला, तर रेल रोको केला जाणार, अजित नवलेंचा इशारा। चारकोप विधानसभा मतदारसंघात मनसेकडून मतदार यादी तपासणी मोहीम, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम सुरू, तर मतदार यादीत एकाच व्यक्तीचे 2दा नाव असल्याचं उघडकीस। पुण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाची तयारी सुरू, पुणे शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला जाणार। ठाणे स्थानकावरती काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू असताना महिलेचा हंगामा, बळजबरी सह्यांची मोहीम का घेत आहात, महिलेची विचारणा, हंगामा करणाऱ्या महिलेला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपली, बदने आणि बनकरला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। फलटणची महिला डॉक्टर राजकीय दबावाचा सामना करत होती, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून दबाव होता, वर्षा गायकवाड यांचा पत्रकार परिषदेतून आरोप, तर सुसाईड नोट गायब केली जाईल अशी महिला भीती डॉक्टरला होती, त्याचमुळे हातावर सुसाईड लिहिलीचं देखील असावं असं वर्षा गायकवाड यांची टिप्पणी। महिला आयोगाकडून मयत डॉक्टरलाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला गेला, रुपाली साकणकर महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत की राजकारण्यांच्या प्रवक्त्या तृप्ती देसाई यांचा सवाल।
सुषमा अंधारे यांच्याकडून बीडच्या वडवणी गावात जात डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट, रुपाली पाटील यांचीही उपस्थिती, तर वारंवार पीएमच्या ड्युट्या देऊन रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जायचा आहे तिनं सांगितलं होतं कुटुंबियांची माहिती। ऑटोप्सी रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळच दिली नाहीये, मग फॉरेन्सिक एक्सपर्ट्सकडून ऑटोप्सी करण्याचा उपयोग काय? डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। तर पोलिसांना मृत्यू झाल्याची वेळ अंदाजे 11:50 दिली, मग आम्हाला 8 वाजता कॉल करून कसं सांगितलं? कुटुंबियांकडून घातपाताची मोठी शंका व्यक्त। खडसेंच्या निवासस्थानी चोरी करणारे चोरटे उल्हासनगरचे रहिवासी जळगावमध्ये नातेवाईकांकडे आल्यावर चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती। चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक उल्हासनगरकडे रवाना। निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद सर्व काही करावं लागतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये विजयसिंह पंडित यांचं वादग्रस्त वक्तव्य। यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादांच्या राष्ट्रवादीमध्ये, प्रवीण देशमुख यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, तर प्रवीण देशमुख काँग्रेसमधून राष्ट्रवादीत। सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगीळ विरुद्ध जयश्री पाटील संघर्ष, पक्षातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सुधीर गाडगीळ यांचं आश्वासन। काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना गाडगीळ यांचा इशारा।